नमस्कार मित्रांनो, राहुल शिंदे टेकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावचा ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे, त्याचे नाव आणि मोबाईल नंबर कसा शोधायचा हे मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या गावचा ई पीक पाहणी सहाय्यक सहज शोधता येईल। तर मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कुठल्याही ब्राउझरला ओपन करायचं आहे। ब्राउझरला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला आपली चावडी या ठिकाणी अशा पद्धतीने सर्च करायचं आहे। आपली चावडी सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो, गावच्या संकेतस्थळावरती आपले स्वागत आहे अशा पद्धतीने पहिल्या नंबरला महाभूमी डिजिटल 712.महाभूमी.gov.in ही वेबसाईट येईल। तर या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांची आपली चावडी ही वेबसाईट या ठिकाणी ओपन होऊन जाईल। तर तुम्हाला वरती स्क्रॉल करून खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ई पीक पाहणी DCS पीक पाहणी सहाय्यक विभाग निहाय तपशील अशा पद्धतीने पर्याय दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला खाली या ठिकाणी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे अशा पद्धतीने या ठिकाणी विभाग दिसून येतील। तर या ठिकाणी पीक सहाय्यक यांची यादी ही विभागानुसार या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे प्रत्येक विभागामध्ये जेवढी गावे आहेत तेवढी एकत्र या ठिकाणी PDF मध्ये दिलेली आहेत। सेपरेट जिल्हे आणि त्यांची यादी या ठिकाणी दिलेली नाही। सर्व यादी ही मिक्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी शोधण्यासाठी जास्त टाईम लागेल। तर तुम्ही यामधून तुमच्या गावचा ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे तो या ठिकाणाहून तुम्ही सहज शोधू शकता। तुम्ही या ठिकाणी झूम करून अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचा दिसत असेल की कॉलममध्ये पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला जिल्हा दिसेल, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव, त्यानंतर सहाय्यकाचे नाव आणि संपर्क क्रमांक अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कुठल्याही किंवा तुम्ही तुमच्या गावचा ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे त्याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर इथून घेऊ शकता। आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही ई पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकाशी कॉन्टॅक्टही करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून ई पीक पाहणी सहाय्यक या ठिकाणी शोधू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावचा ई पीक पाहणी सहाय्यक कसा शोधायचा हे पाहिलं। व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच टेक्नॉलॉजी व शासकीय योजनांच्या अपडेटसाठी राहुल शिंदे टेक या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।